वसमतच्या जिल्हा परिषद मैदान येथे शांतिदूत सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य भीमगीतांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। काल 1 मे रोजी सायंकाळी 9 वाजण्याच्या सुमारामध्ये बुद्ध फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंती उत्सव समितीच्या वतीने वसमतच्या जिल्हा परिषद मैदान येथे काल सायंकाळी भव्य भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला। बनते पयाबोधी व भिक्खू संघाच्या वतीने महापुरुषांच्या प्रतिमेचे पुष्पहार आणि पूजन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले। बाप भीम रहेगा या फेमस गाण्याने आंबेडकरी अनुयायांनी मनमुराद आनंद घेतलाय। महिला व पुरुषांची या कार्यक्रमाला अलोट गर्दी देखील पाहायला मिळाली आहे। या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय वामनदादा कर्डक यांनी आयुष्यभर फुले शाहू आंबेडकर यांच्यासह संपूर्ण महापुरुषांच्या जीवनचरित्रावर लाखो गीतांच्या माध्यमातून समाजाला न संपणारी संपत्ती दिली आहे, प्रेरणा दिली आहे, ताकद दिली आहे आणि आज त्यांच्या परिवारांचा शांतिदूत सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व 20,000 रुपये देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला पोलिसांचा देखील तो चोख बंदोबस्त पाहायला मिळाला। पाहुयात या संदर्भामध्ये पयाबोधी बनतेजी काय म्हणतात। मैं तो कह रहा हूँ मगर बाप भीमराव रहेगा, बाप भीमराव रहेगा, बाप भीमराव रहेगा। आज विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती वसमत शहरामध्ये अतिशय हर्ष उल्हासामध्ये या ठिकाणावर साजरी संपन्न होत आहे। हजारोचा माप या ठिकाणावर उपस्थित आहे। आंबेडकरी चळवळीतील एक उमद नेतृत्व, माजी नगरसेवक आणि एक धाडशी नेता राजकुमारजी इंगळे यांच्या माध्यमातून मागील 29 वर्षापासून सातत्याने हा कार्यक्रम राबवण्यात येत असतो। कितीही चढ उतार आले, कितीही लाभ झाला, हानी झाला, यश आलं, अपयश आलं, निंदा झाली, प्रशंसा झाली, सुख आले का दुःख आले का, कुठल्याही गोष्टीला विचलित न होता राजकुमारजी इंगळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात हे कधी सोडलेलं नाही। हजारो लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रवचनाच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून किंवा जे काही शाहीर प्रबोधनकार आहेत त्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत, तळागाळापर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचण्याचं एक लहान काम राजकुमारजी इंगळे यांच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे राजकुमारजींच्या भावी जीवनासाठी मी खूप मंगल कामना व्यक्त करतोय। त्यांचं भावी जीवन सुख समृद्धीचं यशाचं जावं अशी मंगल कामना व्यक्त करतो।